आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता 12 जून 13 जून आणि 14 जून दरम्यान आणि 15 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकच ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही। पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही, उगाच घाबरू नका। काय होणार आहे, राज्यात पाऊस पडणार आहे, 22 जून पर्यंत पाऊस पडणार आहे। आज या तालुक्यात पडणार आहे, उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये फक्त 15, 16 आणि 17 जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे, पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये 12 जून 13 जून 14 जून 15 जून दरम्यान गोडे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी वाहुणी पडणार आहे, मुसळधार, कुठं रिमझिम कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्या। विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विदर्भामध्ये आज म्हणजे 12 जून पासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या 20 तारखेपर्यंत सुरू होणार आहे, म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी।